का मग काय झालं मग डोहाळ जेवण चांगलं झालं नाही कळलं हा सर्व तयारी सगळं आवडली ना म्हटलं किती चांगला झाला लय मस्त झाला बाप्पा टेन्शनच नाही कोणते आणि त्या मावशीला आवडला आता चांगली केली तयारी केली सगळं कार्यक्रम ओके झाला काहीच टेन्शन नव्हतं गाणे गिणे लय मजा आली बाप्पा बाय बाय तिथं हो का बरं आहे ना पहिल्यांदा केलं आपण तसं पण थोडी मी कोणाची हे केली तयारी केली करा ते त्या सांगितलं मला करा बाप्पा कोणी सापडलं टाईम तर म्हणून चला कोण घेतो म्हटलं मी त्याच्या घरी बसला तसं मग कोण दिलं लागलं दोघं तिघं माणसानं चांगली तयारी केली कधी काम पडलं तर मला वाटतं दोघं तिघालाच घेऊन घ्या काम जास्त मोठं असतं 4-5 जण करून चांगलं काम होत जाईल हो हे बरोबर आहे मस्त काम केलं मस्त 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 सगळं डेकोरेशन सगळं आवडलं काहीच टेन्शन नाही झाड म्हणजे झोकाले आवडलं आता बाया जास्त कोणत्या गोष्टी झोक्याचं काम आहे बाई झोकाले मस्त काढा फुलं किती मस्त जवले नसन तसं सगळं आवडलेलं मंडप बिंडप हा चांगला लावला म्हणते शांताराम नावले काढलं म्हणते त्यानंतर हो का बरं आहे कोणतरी नाव काढून आपलं बस झालं तसं तर हाती कोणी काढत नाही किती येतलं तर ते पण काही ना काही कमी येतेच म्हणतातच तास झालं काम तास झालं 2 गोष्टी ऐकल्यापेक्षा बाहेरचं कोणी नाव काढतं नाही आलं का कोणत्या गोष्टी नाव नाही काढलं तुमचा काम बरोबर करत ना काही ना हा कोणतं काम सांगितलं तर असं काही ना काही हे होतेच का बाहेरचे काम जर तुम्हाला मग काय करू म्हटले मी हा म्हटलं बा काम बरोबर जमत ना काही नाही हा सांगा तुम्ही म्हटलं नाव नाही काढू घरात नाही बाहेरचं नाव काढलं तर काढलं अरे तसं नाही म्हटलं मी आता निघाल तोंडातून काही नाही तसं नाही म्हटलं मी हो ना हो समजलं मला काय म्हणाल तुम्ही तर जाऊ द्या काय आता बाजूला करत तुमच्या आल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटते का भांडणं केलंच पाहिजे ना तुम्हाला आवडत नाही भांडणं तू म्हणता भांडणच करतो कधी भांडणच करतो तू हा तर तुम्ही स्वतः काय घेऊ देता मला आता म्हणजे नाव नाही काढत बाहेर नाव काढतात हा असं घरातले कोणतं काम केलं तुम्ही नाव काढून तुमचं तो म्हशीचा कोटा म्हणते म्हशीचा कोटा काय 3 वाजता तारं कुठच्या कुठी हा ते हवा आली तर ते उडून जाते टीनं काय बरोबर बांधली तुम्ही अंदाजचं घरातलं काम कोणतं बरोबर होत नाही तर मग काय कसं काय म्हणून तुम्हाला मी काय झालं परी काय झालं म्हटलं आयु आईशी आलीशी काय नाही आता तुले घाटे स्वयंपाक पीठ भिजवलं तार पोळी ठेवली आणि तू आता मुरली कायच करू आता नरद बाई आहे ना घरात न्यायला अजून लागणार त्या सांगा लागणार काय गेले संडासले बसन धुवून थांबून अंदर आणा म्हणून दिली त्या सांगणार आता काय करू पिठाच्या हातात मिळाले हा दिले तर इकडे नेलं संडासले तर मग माझ्याकडे येऊन जाईन ना अजून म्हणणार ते जाऊ दे बाईला सावध देतो बाईलाच म्हणतो या पडली घेऊन जाऊन बाहेर संडास मध्ये थांबा म्हणून थोडंसं ते उभं आणि संडास उडा म्हणून बाई काय झालं वहिनी काय झालं म्हटलं हिनं म्हटलं ते संडास लागलेली तर मी संडास मग सोडून द्या थांबा थोडंसं उभं धुवून जाऊन तिला घरात त्यांना म्हटलं स्वयंपाक आधी करूया म्हटलं मी हातात पिठाचे हात आणि गेले तर गॅस चालू आहे म्हटलं एका साईडनं भाजी ठेवली जाऊन जाईल भाजी म्हटलं तर इले आता का म्हटलं तुम्ही अभ्यास करले म्हटलं मी वहिनी जाणार तुम्ही हात धुवून ते गॅस बंद करून द्या तिले पहिले तेवढं तरी काम करा हा तेवढं काम करा म्हटलं बस मग काही नाही काम ते फक्त पदलीने अंदर बसवा आणि अंदर आणा फक्त बाकीपर्यंत काम नाही ना काय गड्या ते उभं राहतं ती आता तिथं कधी होणार काय नाही आता माझा अभ्यास येईन हा त्याच्यात नाही जाऊ द्या मग राहू दे मीच नेतो जाऊ द्या करा तुमचा अभ्यास तुम्ही मी येतो नंतर आणून देणार बरं काय मग कोणत्या ना कामाची ना घामाची हा काही सांगत कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं बदलून पलटून चालू जाते हा काय कामाची बापा आहे नवरा दिली काय मी अजून म्हणणार काही शिकवलं नाही हा अजून काही म्हटलं त्या आईला सांगतात ते फोन लावून आई म्हणजे वहिनी असं म्हणत तसं म्हटलं काही बोलता येत नाही जास्त हा ते मोठं कोणतं काम स्वयंपाक सांगितलं ना का भाजी सांगितली फिरवायची हा फक्त पोरी सांगितलं संडास म्हणून देऊन द्या म्हणून ते पण नाही काम होता अभ्यासाचा सांगितलं अभ्यास करू राहिलं म्हणून चलो बाई चल हे पा मला म्हटलं काय म्हणते मला अभ्यास करायला लागते हे करायला लागते ते करायला लागते आणि आता बसली मस्त हा हे उलचं काम सांगितलं ना तर काम चोर घेणं करते बापा काम ना धंदा हा मला मोबाईल मध्ये काळ्या करणं कोणी बोलत नाही भाऊ ते हा मोबाईल एवढा पात्र येतात आणि मला सांगा खोटं बोलून गेले मापासून मग मला अभ्यास करायला लागते बाई म्हटलं बोला वहिनी काय झालं काय म्हटलं बाई तो बाई म्हटलं काय परिणाम असले तुम्ही काय म्हटलं मला काय अभ्यास करू अभ्यास काय मोबाईल काळ्या करू ती मोबाईल मध्ये एवढा मोबाईल नका पाहिजे ना डोळे खराब होतात ना म्हटलं एवढा मोबाईल पाहिला ना
नाही आता घेतला वहिनी. ते थोडस मैत्रिणीचा फोन घेऊन आला होता, तर बोलली मग थोडासा मोबाईल बोलायला तिने. काय खोटे बोलता बा सोबत, कधी काय बोलता कधी काय बोलता. म्हटलं हे खोटे कमी बोलत जाईल बाप्पा. काम तर करत का तुम्ही घरातलं सगळं काम मीच करतो. हा अजून तुम्ही फळा मारला कधी झाडू मारला घराले काहीच नाही करत ना तुम्ही. काम ना धंदा करत ना, बसता मोबाईल मध्ये, कधी पाहिलं मोबाईल मध्येच बसता. हा बोलता येते तुम्हाला तुझे भाव देखत. काय नाव भाव वहिनी तेच लावता तुम्ही मोबाईलचं. आता मोबाईल नाही काय करेन मी. हा काय करेन म्हटलं तुमच्या मला सांगा बरं काय करेन. काही नाही तुझं मोबाईलच पाहता. बाकीचे कोणते काम आहे घरात नाही, घरातले काम करणार हाव ना मी आहे ना. तुझे भाव नोकर नाही घरातले काम घेवा करणारी. या तुम्ही बस जा मोबाईल पाहत राहा, त्यात मी काळ्या करत राहा. आम्ही दिवसभर मी काम करत राहू, 3-3 वाजेपर्यंत काम खतम होत नाही. रात्री 12-12 वाजेपर्यंत काम खतम होत नाही. जेवण झाल्यावर भांडे घासणं, हे करणं ते करणं, साफसफाई करणं. तुमचं काय खाणं बसणं आणि मोबाईलवर काळ्या करणं. अभ्यास म्हटलं अभ्यास करी पुस्तक दिसलं तुमच्या हातात मी तुम्ही मला 10 पैसे आले 10 पैसे आले. हा काय जर काय जर काली होते पेपरामध्ये का कधी येईल तुम्हाला लिहिताना. हे पण म्हटलं वहिनी चांगले बोला म्हटलं माझ्यासोबत. हे असं नका बोलू. काय कंद लिहिणं काय लिहिणं मला काय लिहायचं होतं. हा तुम्हाला काय सांगेन मी. आता मी काही करू ना, तुम्हाला काय घेऊन ना पुन्हा तुम्ही भावाच्या लाडाची बाई करतो हा ना तुम्ही बहीण. डोक्ष चोरसाल ना तुम्ही. हा ते काही बोलत नाही म्हणजे तुम्ही जास्त फायदा उचलता. हा तुम्ही ऐकला फायदा उचलता. जेव्हा म्हटलं वहिनी तुम्ही लय चालले म्हटलं का हातीच्या पारमध्ये चालले. नाही येत ना ती येत ना काही येत ना मला काही येऊ नये ना. तुम्हाला काय तुम्हाला नाही मी तुम्हाला लग्न झाला सोबत. हा तुम्ही काय विचार करू काही येऊ घरातलं काही करू. मोबाईल पाहता टोकतो हे करा ते करा काय सांगत मला काम तुम्ही घरात नाही आणा मी. हा तुम्हाला हा काय आणलं मला माहित आहे का. येऊन माझी गोष्ट सांगते हे आहे तसं आहे नसं आहे तसं आहे. कधी पाय मला आवाज करता तुम्ही थांब ना आले होते ना सांगतो मी तुम्हाला आले. सांगा ना सांग काय सांगता भेटत पण आले मी. हा सांग हा ती झाली 2 वर्ष झाले ना लग्न झाले मध्ये. हा लग्न झाले 2-3 वर्ष वर चालले ना माझी होत. हा म्हटलं काम करू एक घरी मला म्हटलं माझ्या घरी टाइम भेटत नाही ना. काम केल्याशिवाय घराच्या बाहेर निघता येत नाही. आणि तिकडे माझ्या घरी गेलं तर 2 दिवसांना वाजता तुमचे भाऊ या घरी काम पडलं. हा काम करायसाठी बोलावलं मला फक्त. एका बहिणी म्हटला मला काय सांगू नका म्हटलं तुम्ही कायसाठी आले म्हणले. मी म्हटलं तुम्ही आईच्या घर चालले का नाही जात का म्हणजे हे काही सांगू नका. तर मला कधी म्हटलं काही. हा आपण मी वावडे माहिती काय करू तुम्ही त्या परगी संडास म्हणून आहे ना. आता मला काय मी त्यासाठीच करू का. अजून मला लेकर बाळ झाले का संडास घेऊन मी तिच्याली. हा तर काय बसत मी करत बसत दिसत तुम्ही तुमची पोरगी आहे माझी पोरगी थोडी येते. हा मी तिची आजीच लिही लागेल ना. अरे रे काय बापा नंतर तुम्हाला नातं माहिती तुम्ही कोण लागून द्यायची. अरे बापा तुमची पोरगी लागते ते तुझ्या भावाचे म्हणजे तुझ्या भावाची पोरगी तुमची कोण लागेल बहीण पोरगीच लागेल ना. हा अरे वा काय होईल म्हटलं कसं आहे काय होईल म्हटलं कसंच होईल म्हटलं घरातलं नातं समजत नाही. तुम्हाला म्हणून माझी पोरगी लागते का. हा शांत बसा म्हटलं द्या लेवच डोक्याजवळ चालले तुम्ही आल्या किती वर्ष आहे पुढे तुम्हाला मी. हा असं आहे तसं आहे मला म्हटलं तुमची पोट लागते मला ते माहित नाही का. हो जा तिकडे काय सांगत आहे तुम्ही एकच गोष्ट. हा तुम्हाला ना तसं तुमचं बोलून काही फायदा नाही. म्हणजे भाषा बोल लागते सर्व काय आहे ते तुम्ही बोलतो ना ते एक देखत नाही बोलते एवढं चटपट. हा ते बस कामाची मला गेली दोघं बघ नसते तर बरं बोलतो माझ्यासोबत आहे ना. असं भांडणं कुठे वाटतं किती गरीब आहे माझी बहीण. हा पाहिलं तर की किती खराब आहे. काही ना बाई काही ना काही काम ना करत नाही बाहेर येतात झाडू मारून होईल हे करू का ते करू का चाललंय तिथं. आता भाऊ गेल्यावर काहीच नाही करत बसून राहतात. माझी खुशी करायचं करीन नाही करीन ना तुम्हाला सांगून करू नका ना मी. हा तुम्ही नाही म्हणावं राहते काम करू नाही करू होणार आता घर तुमचं सगळं तुमचं. तुमच्या मनासोबत आम्ही नोकरांनी आली मी या घरात मी तुम्हाला बोलता येत नाही जास्त आहे ना. बरोबर आहे बाप्पा तुम्ही जिथले मी हाले बाप्पा तुम्हाला